नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत शिंदे साहेब, तर त्यांनी काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय नवीन बातमी आहे, काय नवीन अपडेट आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत का बघा. लेटेस्ट अपडेट समोर आले आहे, संपूर्ण माहिती आपण बघणार. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका, अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट 3,000 रुपये येणार, महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे बघा. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. लाडकी बहीण योजनेच्या खात्यात लवकरच योजनेचा हप्ता जमा होणार आहेत. लाडकींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे 3,000 रुपये तुम्हाला एकत्रित जमा होणार आहेत बघा. याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट म्हणजे बघा, ज्या लाभार्थी महिला आहेत, लाभार्थी महिलांना एकत्रित 3,000 रुपये जमा होणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र देण्याचा जो सरकारचा निर्णय होता, तो तुम्हाला हे पैसे येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख बघा 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच तुम्हाला पुढे बघा, ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत, तर त्यांनी पण काळजी करू नका. महाराष्ट्र सरकारचे महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच 3,000 रुपये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्त्यांचे पैसे एकत्रित देण्यात येणार आहेत बघा. आता हे पैसे कधी येणार याची लाडक्या बहिणींची वाट पाहत आहेत, वाट बघत आहेत बघा. कधी जमा होणार आहेत, काय होणार आहेत. तसेच तुम्ही इथं बघू शकता, महानगरपालिकेच्या आता निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत. लाडकी बहीण योजना आता पुन्हा चर्चेत आलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये पाठवला जाईल. त्यामुळे आता त्यांच्या खात्यात एकत्रित 3,000 रुपये जमा होतील का, ही महायुती सरकारची सुनियोजित रणनीती असल्याचे मत समोर आले आहे. राजकीय विश्लेषकांनी मत मांडले आहे बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि यापूर्वी निर्णयांच्या महायुती सरकारचा फायदा होऊ शकतो, असे देखील त्यांचे राजकीय मत विश्लेषकांनी व्यक्त केलेले आहे बघा. संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकाच वेळी एकाच वेळी 2 महिन्यांच्या हप्त्यांचे पैसे देऊन महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकेल. सूत्रांनी सांगितले आहे की नोव्हेंबरचा हप्ता अद्याप देण्यात आलेला नाही. सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा. तुम्हाला जो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आहे तो एकत्रित येणार आहे. तसेच तुम्हाला बघा पुढे, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना देखील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीचे निकाल आता 21 डिसेंबरला जाहीर होतील. आचारसंहितेदरम्यान कोणत्याही प्रकारची वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे. म्हणून लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात खबरदारी घेतली जाईल. तसेच पुढे बघा, निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही सरकारला लाडकी बहीण योजनेचा फायदा होऊ शकतो. बघा कशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा फायदा होऊ शकतो. तसंच सरकारने याआधी आणि आता देखील हिवाळी अधिवेशनात स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. या योजनेचे पैसे लाडकींच्या खात्यात जमा केले जातील. योग्य वेळी आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देऊ. तर आतापर्यंत 2,43,00,000 लाडक्या बहिणींचे रजिस्ट्रेशन झाले असून KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे बघा. महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम, त्यांनी दिलेली आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होतील. आचारसंहितेदरम्यान कोणत्याही प्रकारची वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे. म्हणून लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात खबरदारी घेतली जाईल. विधानसभा
निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही सरकारला लाडकी बहीण योजनेचा फायदा होऊ शकतो बघा. सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे, त्यामुळेच जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. पुढे बघा, तुम्हाला 21 रुपये मिळणार आहेत का? हिवाळी अधिवेशनात त्यांनी काय स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि यापुढे खात्यात तुम्हाला आता पुढे लाडक्या बहिणींना 21 रुपये पण आम्ही योग्य वेळी योग्य तो निर्णय घेणार आहोत. 21 रुपये तुम्हाला देऊ. तर आतापर्यंत 2,43,00,000 लाडक्या बहिणींचे रजिस्ट्रेशनसुद्धा झाले असून KYCसाठी 31 डिसेंबरपर्यंत तुमची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. तसेच पुढे बघा, सरकारने याआधी आता देखील हिवाळी अधिवेशनात स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तसेच लाडक्या बहिणींना बघा, जसे जसे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट, नवीन अपडेट येत असते, सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायचं आहे. फक्त तुम्हाला एवढेच कामं करायचे आहेत बघा. सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करायचं आहे. कमेंट करा तुम्हाला जर काही समजलं नसेल तर बघा. तर आता लाडकी बहीण योजनेची KYC तुम्हाला जर पुन्हा करायची असेल तर तुम्हाला ladkibaheen.government या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला KYC पूर्ण करू शकता तुम्ही. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदत आहे. ज्या महिलांचे वडील हयात नाहीत, पती हयात नाहीत, अशांसाठी सुद्धा KYCमध्ये बघा ऑप्शन देण्यात आलेलं होतं. KYCमध्ये ऑप्शन देण्यात आलेलं होतं की लाडकी बहीण योजनेची KYC तुम्हाला करायची आहे बघा. KYC करताना तुम्हाला जे माहिती आहे ती मी दिलेली आहे बघा. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. जशी माहिती येईल तशी माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून रोज देणार असतो. त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. अतिशय महत्त्वाची माहिती असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.